हजारो स्थळ येतील तिच्यासाठी. वरती नाटक करून तिला सून बनवून घेतले आणि नंतर तिच्या जीवावर उठलं. अहो, माझ्या मुलीने तुम्हाला आईची जागा दिली होती. हो, ही अशी असते आई? तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा बिचारे या ओवीला भोगावी लागली. मरणाच्या दारातून आली माझी पोर, आणि आली ती पण कशी? स्वतःच्या मातृत्वाचा हक्क कायमचा गमावून. एवढे करून तुमचं मन भरलं नाही म्हणून तुम्ही माझ्या आईच्या मरणाचा तमाशा मांडलात. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? काय दोष होता तिचा? व्हिडिओ रेकॉर्ड करून चारूला अडकवायचं याही परिस्थिती तुम्हाला सुचलं? अरे, तुमच्या समोर कोणाचा तरी जीव जातोय, कोणीतरी गुन्हा करतोय, याचं पण भान नव्हतं तुम्हाला? तुम्ही पण एक आई आहात ना एका मुलाची. मग एका आईचा जीव जातोय तुमच्या समोर, याचे भान नव्हतं तुम्हाला? माझ्या आईचा जीव दम्याच्या त्रासांना नाही, तर तुम्हा दोघींच्या राक्षसी महत्वाकांक्षेने घेतलाय. तुमच्या स्वार्थाचा फास माझ्या आईच्या गळ्याभोवती आवळलाय तुम्ही. पण एवढं करून सुद्धा तुमचं मन भरलं नाही म्हणून आता स्वतःच्या वंशाचा दिवाच विझवायला निघालं का? आणि हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला? स्वतःच्या अहंकाराची झापडं लावून तुम्ही जे गुन्हे केलेत याची शिक्षा तुमच्या मुलाला होते, याची पण तुम्हाला जाणीव झाली नाही. या सगळ्यात का केलं तुम्ही हे मेघना सचदेव? बोल ना मॉम, आहे का तुझ्याकडे उत्तर? हे चारू खरं बोलतीये ना? तू केलेस ना हे सगळं? सर, त्यांनी काही नाही केलं. त्यांनी नाही मला दिलं त्रास. मी स्वतः निघून आले इथे. अगं बस कर गणी, नको घेऊस कोणाची बाजू.